नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आणि कियान हे गप्पा मारत बसलेली असतात. तेवढ्यात तिथे रियांश येतो आणि तो म्हणतो की पंटर लोक, तुमचा तिसरा पंटर तुम्हाला शोधतोय. पार्थ म्हणतो, कोण आहे आमचा तिसरा पंटर? रियांश म्हणतो, अरे ईशान, दुसरं कोण? पार्थ म्हणतोय, चल, आमचा तो काय पंटर वगैरे नाहीये बर का. रियांश म्हणतो, अरे पण का, तो चांगला मुलगा आहे. कियान म्हणतो की उद्याच्या मॅच मध्ये तो आम्हाला त्रास देईल. तेवढ्यात रियांचा फोन वाजतो. रियांश म्हणतो, तुम्ही दोघ जण त्याच्यासोबत बोलून घ्या, असं म्हणत रियांश फोन रिसिव्ह करतो आणि तिथून जातो. पार्थ म्हणतो की कियान, अरे तो ईशान आपल्याला सापडतोय, चल आपण लपून बसूया. तेवढ्यात तिथे ईशान येतो आणि तो मोठ्याने आवाज द्यायला लागतो की हे पार्थ, कियान थांबा. पण पार्थ, कियान हे थांबत नाही, तिथून ते पळून जातात. तर इकडे अशोक मामा आणि ईश्वर काका हे नोकरीवरून बोलत असतात. तेवढ्यात इराचा फोन येतो. मित्रांनो, हा सीन यांनी कालच्या भागातला ह्या भागामध्ये सुद्धा रिपीट केलाय. इरा म्हणते की हॅलो आजोबा, फुलराणी आंटी आज लवकर घरी गेली, तिच्या हाताला लागलं होतं ना, पण आता माझ्यासोबत शैफाली मावशी बसलेली आहे. अशोक मामा म्हणतात, बर बर बाळा, मी येतोच आहे घरी. पुढे इरा म्हणते की पण आजोबा, मला खूप भीती वाटते, ईशान केव्हाचा खाली गेलाय. ते देसाई काका आले आणि त्याला घेऊन गेले, तो अजूनपर्यंत घरी आलेला नाही. अशोक मामा म्हणतात, काय, देसाई घरी येऊन ईशानला घेऊन गेले? बरोबर बाळा, तू काळजी करू नको, हा मी घेऊन येतो, असं म्हणत अशोक मामा फोन कट करतात. पुढे ते ईश्वर काकांना म्हणतात, काय रे, हा देसाई घरी येऊन ईशानला का बरं घेऊन गेला असेल? आता ह्या ईशानने परत काय उद्योग करून ठेवला की काय? आणि केला असेल ना तर गाठ माझ्याशी आहे. ईश्वर काका म्हणतात, थांब थांब, आधी आपण पाहूया की नक्कीच ईशानने उद्योग करून ठेवलाय का ह्या देसाईने काही पराक्रम करून ठेवलाय, कारण दोघांचंही बौद्धिक वय हे सारखंच आहे. चल चल आपण पाहू, असं म्हणत अशोक मामा आणि ईश्वर काका हे ईशानला पाहायला निघतात. तर इकडे ईशानची पार्थ यांच्यासोबत मारामारी चालू असते. सोसायटीतील लोक येतात आणि त्यांची भांडणं थांबवतात. तोरणे म्हणतात की अजिबात कोणी कोणाला मारायचं नाही, भांडायचं नाही. तर ईशान म्हणतो, अहो काका, ह्याने आधी मला मारलं. पार्थ म्हणतो की काही सांगतोय हा, हा मला आधी चिटर म्हणून चिडवत होता. ईशान म्हणतो, मग तुम्ही आहे तर चिटर 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 चिटर. तर सातपुते ईशानवरती ओरडतात आणि म्हणतात की ईशान शांत बस, काय नेमकं झालंय तुमच्यामध्ये? ईशान म्हणतो, अहो काका, ह्यानेच मला सांगितलं होतं या दोघांनी की तुला जर आमच्या टीम मध्ये खेळायला यायचं असेल तर सोसायटी मधील पार्किंग मध्ये लावलेल्या सगळ्या गाड्यांची हवा काढून टाकायची. तर कियान म्हणतोय, चल खोटारड्या, तू काही सांगतोय. ईशान म्हणतो की मी खरं सांगतोय काका, ह्यांनीच मला सांगितलं होतं, ते मला म्हटले होते तसं कर तरच आम्ही तुला खेळायला घेऊ. तर पार त्याच्या अंगावरती धावून जातो आणि म्हणतो, तू काही सांगू नकोस, असं म्हणून तिघांमध्ये परत मारामारी व्हायला सुरू होते. तर तोरणे आणि सातपुते त्यांची भांडणं थांबवतात. तर सातपुते म्हणतात की भांडू नका, शांत राहा जरा. तोरणे म्हणतात की हे बघ ईशान, तुला ह्यांच्या टीम मध्ये खेळायला यायचं आहे ना? ईशान म्हणतो की हो. सातपुते म्हणतात, मग माझ्याकडे एक आयडिया आहे. उद्या 26 जानेवारी आहे. उद्या आपल्या सोसायटीमध्ये क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या जातात आणि आतापर्यंत आपली ही सोसायटी कधी जिंकलेली नाहीये. तोरणे म्हणतात की हो, आपली ही सोसायटी म्हणजे गुलमोहर सोसायटी विरुद्ध नंदनवन सोसायटी असते आणि आपल्याला आता उद्या जिंकायचंच आहे. उद्या जर तू क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला तर ही पोरं तुला कायमचं तुझ्या टीम मध्ये घेतील. कियान म्हणतो की हो, आणि आम्ही तुला आमच्या टीमचा कॅप्टन पण बनवू. पार्थ म्हणतो की बोल, हे फुल अँड फायनल चॅलेंज आहे, घेतोस का? ईशान म्हणतो, पण मला क्रिकेट खेळता येत नाही. पार्थ म्हणतोय, मग तो तुझा प्रॉब्लेम आहे. तोरणे म्हणतात की हे बघ ईशान, उद्या तू टीम मधला 11वा खेळाडू असशील, तुला खेळायला चान्स मिळाला तर नीट चांगला खेळ. तर कियान म्हणतो की नाही मिळाला चान्स तर मग बस रडत मुळू बेबी क्राय सारखा. तोरणे म्हणतात, ते मुलांना तुमचं काय चाललंय आणि चला क्रिकेटची प्रॅक्टिस करायला निघा, असं म्हणत ती मुलांना घेऊन तिथून जातात. ईशान मात्र मान खाली घालून उभा असतो आणि हे सगळं अशोक मामा आणि ईश्वर काका पाठीमागून ऐकतात. पुढे अशोक मामांच्या समोर ईशान आणि इरा हे दोघ जण उभे असतात. अशोक मामा ईशानला म्हणतात, अरे काय मुळू मुळू मुलींसारखा रडतोय तू? मला माहिती की तू खूप ब्रेव आहेस आणि तू धाडशीनं खेळायला जा. ईशान म्हणतो की पण आजोबा, मला क्रिकेट खेळता येतच नाही. इरा म्हणते, मग नको खेळायला जाऊ, आपण घरातच खेळूया ना. ईशान म्हणतो की अगं इरा, मला घरात बसून कंटाळा येतो, मला ना संध्याकाळ झाली की सफोकेट व्हायला सुरुवात होते, मला खूप लोनली लोनली वाटतं ग. पुढे तो अशोक मामांना म्हणतो की आजोबा, तुम्ही जाऊन सांगा ना त्या मुलांना की मला त्यांच्यात खेळायला घ्यायला. अशोक मामा म्हणतात, अरे त्यापेक्षा तू त्यांचं चॅलेंज पूर्ण कर आणि मानानं त्यांच्या टीम मध्ये खेळायला जा. ईशान म्हणतो, पण आजोबा, मला एक ओव्हर सुद्धा नीट घेता येत नाही. अशोक मामा म्हणतात, अरे मग ते काही चांगले क्रिकेटर लागून गेलेत का? त्यांना जमतं खेळायला तर मग तुला सुद्धा जमणार आहे. ईशान म्हणतो की आजोबा, मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही असं म्हणताय ना. अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, तू चपळ आहेस, तुझ्या अंगामध्ये स्पोर्ट्स स्किल आहे, तू फ्लेक्झिबल आहेस, तू तुझ्या खेळावरती फोकस आहेस, तू जिनी आहे, जिनी. तर ईशान म्हणतो की जिनी, तो जादूतल्या दिव्यातल्या जिनी का? अशोक मामा म्हणतात की येस,
तू जर जिनीला म्हटला की जा जाऊन क्रिकेट खेळ तर तो क्रिकेट खेळेल. तू त्याला म्हटला की जा जाऊन फुटबॉल खेळ तर तो जिनी फुटबॉल खेळेल. ईशान म्हणतो पण आजोबा यासाठी खूप वेळ लागेल. अशोक मामा म्हणतात अरे मग तुझ्याकडे अजून 15 तास आहेत. ईशान खुश होतो आणि तो म्हणतो खरंच आजोबा मी क्रिकेट खेळू शकतो. अशोक मामा म्हणतात की हो तू खेळू शकतो. जगातील अशी एकही गोष्ट नाही की ती तू करू शकत नाही. कोणतीही परिस्थिती असो, कठीण परिस्थिती असो, पण ती बदलण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. पुढे ते त्याला म्हणतात की एक लक्षात ठेव बाळा, कोणाचा विश्वास तुझ्यावरती असो किंवा नसो, तू तुझ्यावरचा विश्वास मात्र हा डगमगू देऊ नकोस. असं म्हणत त्याला खूप ते बूस्ट करतात, त्याला खूप ते पॉवर देतात, मोटिवेट करतात. ईशान म्हणतो की ठीक आहे आजोबा, मग मी उद्या नक्कीच खेळेल. असं म्हणत ईशान तिथून पळून जातो. इरा पुढे म्हणते आजोबा एक सांगू का, ईशानला नाही जमणार क्रिकेट खेळायला, तो नाही खेळू शकणार. अशोक मामा म्हणतात की मला माहितीये बाळा, तो नाही खेळू शकणार. क्रिकेट हा खेळ 15 दिवसात लगेच खेळता यावा किंवा तो समजून घेता यावा एवढा सोपा खेळ नाहीये तो. तर इरा म्हणते मग तुम्ही असं त्याला का म्हटलात? अशोक मामा म्हणतात की बाळा मला त्याचा कॉन्फिडन्स हा वाढवायचा होता. एकदा का त्याचा कॉन्फिडन्स वाढला की तो जगातील कोणत्याही गोष्टीला टक्कर देऊ शकतो. इरा म्हणते की ठीक आहे, पण आजोबा त्याची मॅच पाहायला तुम्ही याल ना? मम्मी बाबा असते तर ते त्याची मॅच पाहायला नक्की आले असते, पण आता ते नाही येत, मग तुम्ही याल ना प्लीज? तर अशोक मामा हे इराकडे बघून थोडेसे हसतात. तर इरा सुद्धा यावरती खुश होते. तर इकडे संयमी ही भैरवीला ईशानच्या क्रिकेट मॅच बद्दल सांगते. भैरवी म्हणते व्हॉट, ईशान क्रिकेट खेळणार आहे? अगं त्याला क्रिकेट खेळता येतं का? संयमी म्हणते की बघ की अगं क्रिकेट खेळताना त्याला लागलं तर? भैरवी म्हणते की त्यांना काय जातंय त्याचं, ते आपले कॉर ताठ करून सोसायटीमध्ये मिरवायला तयार. अगं त्यांना वाटतं की मुलांना सगळ्यातलं सगळंच यायला हवं. तर संयमी म्हणते की बघ की अगं त्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यामध्ये ते एन्करेज करत नाही आणि त्याला जे खेळता येत नाही त्यामध्ये ते त्याला खेळायला पाठवतायत. भैरवी म्हणते की जिजूंबाबत पण त्यांनी हेच केलं. तर संयमी म्हणते की करेक्ट. पुढे भैरवी म्हणते की तुम्ही उद्याच्या उद्या ते घर सोडा. संयमी म्हणते अगं पण त्यांना ते सांगावं लागेल ना. भैरवी म्हणते काही गरज नाही त्यांना काही सांगायची, मी आहे ना, तुम्ही डायरेक्ट ते घर सोडा आणि माझ्याकडे निघून या. तर पुढे संयमीला अशोक मामा त्यांनी जी फिरकी घेतली होती की तुझी टेस्ट होती तर मग तुम्हाला प्रश्नपत्रिका दाखव, तू कधी अभ्यास करताना दिसली नाहीस. तर संयमी सांगत असते की कारण की ते ऑनलाईन असतं. अशोक मामा म्हणतात मग तुझं स्टडी मटेरियल ऑनलाईन वगैरे दाखव. ते आठवून संयमी ही घाबरलेली असते. तर भैरवी तिला म्हणते की समा काय झालं अगं, कोणते विचारतायस? संयमी म्हणते की अगं माऊ मला त्यांची फार भीती वाटते, म्हणजे ते असे हे कळाल्यावरती ते खूप चिडतील ना त्याची. तर भैरवी म्हणते म्हणूनच मी तुला सांगते की त्यांना सांगायची काही गरज नाही, म्हणजे भांडणं चिडचिड हे काही होणार नाही. बर उद्या मॅच झाल्यानंतर मी तुम्हाला तिथूनच घेऊन जाईल. उद्या मॅच तुमच्याशी बाहेरच वगैरे असेल, तुम्ही सगळे बाहेरच असाल ना, तर परफेक्ट, मी उद्या येऊन तुम्हाला तिथूनच घेऊन जाईल. तसे ते माझगावकर उद्या तिथे नसतील. संयमी म्हणते अगं मग ते कुठे जाणार आहेत? भैरवी म्हणते ते तू माझ्यावरती सोड. तसंही नाही तरी 4 दिवसाची मुदत संपलीच आहे ना, ते काही बोलणार नाही. तू चिल राहा आणि तू इरा ईशानला पण सांगून ठेव आणि तुम्ही फक्त रेडी राहा, उद्या मी तुम्हाला घेऊनच जाणार. पुढे संयमी घरी येते आणि इरा आणि ईशानला भैरवी मावजी काही बोलली ते सगळं काही सांगते. इरा म्हणते म्हणजे तू काय आम्हाला पळून घेऊन जाणार? अरे ईशान ही बघ काय म्हणते. ईशान पुढे येतो आणि तो म्हणतो की हो चालेल मला, पण मी आता मात्र कोणाशी काही बोलणार नाही, मी क्रिकेटची मॅचची प्रॅक्टिस करतोय, त्यामुळं मला काही विचारू नका. तर संयमी म्हणते म्हणजे मी तुझं मत हो असं म्हणते. ईशान म्हणतो हो तसं समज, असं म्हणून ईशान तिथून निघून जातो. इरा म्हणते पण जर माझं मत नाही असेल तर? संयमी म्हणते की हे बघ मेजॉरिटी विन्स, 60-40%. इरा म्हणते हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. संयमी म्हणते की हे बघ तसेही ते. तर इरा तिला अडवतच म्हणते की ते नाही आजोबा, आजोबा आहेत ते आपले. संयमी म्हणते की हो तेच ते, आपल्याला त्यांच्यासोबत आयुष्यभर राहावं लागेल, चालेल का तुला? इरा म्हणते अगं मग काय प्रॉब्लेम आहे ताई? संयमी म्हणते की हे बघ मला एक सांग, ईशान उद्या खरंच तुला वाटतं का मॅच जिंकेल? इरा म्हणते की हे बघ तो टॉपिक आणि हा टॉपिक वेगवेगळा आहे. संयमी म्हणते काही वेगळं नाहीये, हे दोन्ही टॉपिक एकमेकांशी कनेक्टेड आहेत. उद्या ईशान क्रिकेटमध्ये हारला तर त्याला कुणी खेळायला घेणार नाहीत. सोसायटीमधून तू जेव्हा बाहेर निघेल त्यावेळेस ती मुलं सगळी त्याला चिडवतील, त्याच्यावरती हसतील आणि त्याला ह्या गोष्टीचा खूप त्रास होईल. तो दिवसभर घरात बसून रडत बसेल. हे चालणार आहे का तुला? इरा मात्र काहीच बोलत नाही. पुढे संयमी म्हणते म्हणूनच मी तुला सांगते की आपण मावकडे जाऊ. एकतर मला जॉबला सुद्धा जाताना दरवेळेस खोटं बोलून जावं लागतं, मला त्यांच्याशी बेसिक गोष्टी सुद्धा मनमोकळेपणाने बोलता येत नाही, पण मला माऊ सोबत सगळं काही बोलता येतं, तिच्यासोबत शेअर करता येतं. इरा म्हणते अगं पण मग आपण तिकडे गेल्यावरती तुला जॉब करायची गरजच नसणार आहे, त्यावेळेस तर आपण स्कूलमध्ये जाऊ. संयमी म्हणते की करेक्ट, मग आपण स्कूलमध्ये जाऊ आणि आपण तिकडे एन्जॉय पण करू, हे तुला आवडणार नाहीये का? त्यात काय वाईट आहे? इरा मात्र काहीच बोलत नाही.
पुढे भैरवी ही घरी येते आणि थोडा विचार करून कोणाला तरी फोन लावते आणि म्हणते की हॅलो, मी भैरवी मुजुमदार बोलते, एक अर्जंट काम आहे, एक नंबर देते. असं म्हणून पुढे ती फोन कट करते. आता यामध्ये ती कोणाशी बोलली, काय कशा संदर्भात बोलली काही कळालेलं नाही. त्यानंतर सीन चेंज होतो. इकडे अशोक मामा हे झोपलेले असतात. त्यांना अचानक ठॉ ठॉ असा आवाज येतो. ते डचकून जागे होतात तर समोर पाहतात ईशान हा क्रिकेटची मॅचची प्रॅक्टिस करत असतो. ते पाहून अशोक मामांना खूप छान वाटतं. ते थोडेसे स्मित हास्य करतात. तर ईशान मात्र त्याची प्रॅक्टिस चालू ठेवतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक मामांना एका इंटरनॅशनल स्कूलमधून फोन येतो. तो माणूस म्हणतो की हॅलो नमस्कार, मी संदीप गायकवाड बोलतोय. अशोक माझगावकर बोलतायत का? अशोक मामा म्हणतात की हो बोला ना. संदीप गायकवाड म्हणतो की मी एका इंटरनॅशनल स्कूलमधून बोलतोय. आमच्या स्कूलमध्ये तुमच्याकडून एक ऍप्लिकेशन लेटर आलं होतं. अशोक मामा खुश होतात आणि म्हणतात की हो हो, मी नोकरीसाठी अप्लाय केलं होतं. मग कधी आहे इंटरव्ह्यू? संदीप गायकवाड म्हणतो की आज इंटरव्ह्यू आहे. अशोक मामा म्हणतात काय आज 26 जानेवारीच्या दिवशी इंटरव्ह्यू? संदीप गायकवाड म्हणतो की हो, 26 जानेवारीच्या दिवशीच आहे. अशोक मामा म्हणतात पण मला जरा जमणार नाही, आज जरा अवघडच आहे. संदीप गायकवाड म्हणतो अहो पण आमच्याकडे एक स्कीम आहे. आमच्या स्कूलच्या एम्प्लॉईचे जे काही मुलं असतात त्यांना ह्या स्कूलमध्ये अर्ध्या किमतीमध्ये अर्ध्या फी मध्ये त्यांना ऍडमिशन मिळतं. अशोक मामा म्हणतात काय? संदीप गायकवाड म्हणतो की हो, आणि जर तुम्ही आज इंटरव्ह्यू दिला आणि तुम्ही हे आमच्या स्कूलमध्ये सिलेक्ट झाला तर तुम्ही आमच्या स्कूलचे एम्प्लॉई बनू शकता आणि तुमचे जे कोणी असतील ओळखीचे वगैरे किंवा तुमचे नातेवाईक मधले त्या विद्यार्थ्यांना आमच्या स्कूलमधून अर्ध्या फी मध्ये ऍडमिशन होतील. असं म्हटल्यावरती अशोक मामा खुश होतात आणि ते म्हणतात हो का, बरोबर मी नक्की येईल असं म्हणत ते फोन कट करतात. हा मित्रांनो, खरं तर कॉल भैरवीने केलेला असतो. त्या माणसाला हे काम सांगितलं असतं करायला, जेणेकरून मॅचच्या दिवशी अशोक मामा तिथं थांबणार नाहीत आणि ती मुलांना सहज तिथून घेऊन जाऊ शकते म्हणून. थोड्या वेळात तिथे ईशान आणि इरा हे मॅच साठी तयार होऊन येतात. अशोक मामा म्हणतात हे काय, तू कुठे निघालास एवढ्या लवकर? अरे मॅच 10:30 वाजता आहे ना. ईशान म्हणतो की हो पण त्याआधी फ्लॅग होस्टिंग आहे ना. अशोक मामा म्हणतात फ्लॅग होस्टिंग, अरे ध्वजवंदन म्हण ध्वजवंदन. ईशान म्हणतो की हो ध्वजवंदन ध्वजवंदन, पण तुम्ही येणार आहात ना नक्की? इरा म्हणते हो ते येणारच आहे, त्यांनी मला प्रॉमिस केलंय का नाही. अशोक मामा म्हणतात अरे, तर ईशान म्हणतो की काही नाही तुम्ही येणार आहेत, ग्रेट असं म्हणून तो जायला निघतो. पुढे तो अशोक मामांसमोर येतो आणि म्हणतो की अमित आणि पल्लवी मला नेहमी म्हणतात चांगल्या कामासाठी जाताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचं. असं म्हणत तो अशोक मामांच्या पाया पडतो. पुढे इरा पण येते आणि ती अशोक मामांच्या पाया पडते. अशोक मामा म्हणतात अरे तू कशासाठी पाया पडते? इरा पुढे बोलणार तेवढ्या तिथे संयमी येते आणि ती म्हणते की इरू ईशान चला, मॅचला जायला उशीर होतो ना, चला चला असं म्हणत त्या दोघांना ती मॅच साठी घेऊन जाते. तर अशोक मामा हे संयमीला अडवत म्हणतात की संयमी बाळा इकडे ना 2 मिनिटं. खरं सांगू का, मला ना मॅच पाहायला यायला जमणार नाही. आता तो जाताना त्याचा हिरमोड व्हायला नको म्हणून मी त्याला खरं काही सांगितलं नाही. पण मला तिकडे जावंच लागेल, माझं महत्वाचं काम आहे. संयमी म्हणते हो का, ओ ठीक आहे, आम्ही आहोत ना त्याला चेअरअप करायला, काही हरकत नाही असं म्हणून संयमी तिथून जाते. त्यानंतर इकडे हा संदीप गायकवाड भैरवीला फोन लावतो आणि तिला म्हणतो की मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काही काम झालेलं आहे. भैरवी खुश होते आणि ती म्हणते की परफेक्ट, आता पुढे काय करायचंय माहितीये ना तुम्हाला? संदीप गायकवाड म्हणतो की हो माहितीये मला. असं म्हणून हे दोघ जण फोन ठेवतात. पुढे भैरवी ही एका ट्रॅव्हल्स एजन्सीला फोन लावते आणि तिला सांगते की आजची मला 4 तिकीटं बुक करून पाहिजेत गोव्याची. पुढे ती चव्हाची नावं सांगते, ईशान, इरा, संयमी आणि तिचं. ती म्हणते हिची तिकीटं अर्जंट बेसिस वरती बुक झाली पाहिजेत. असं म्हणून फोन ठेवते आणि फार खुश होते. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.